आणि आज आपला नेमका घोटाळा असा झालाय, भजन चाललंय तोंडानं आणि चिंतन वाईट चाललंय मनानं. मग माणसं म्हणते ना, माझं बऱ्याच लोकांची एक तक्रार आहे, आमच्यापाशी बोला त्यात लोक, व आम्ही माळकरी असून आमचं देव चांगलं करीनं आणि दारुड्या तर महिन्याला खरेदी घेतोय, हा देवाच्या दारात न्याय आहे का? मला लय जणांनी 2-4 जणांनी विचारलं, मला ईळभर लोक प्रश्न विचारित राहतात. त्याने असा प्रश्न विचारला मला, गळ्यात माय टपुऱ्या मानेची माळ आहे, मी गंधविन लावतोय, वारी करतोय, आमच्या शेजारचं एकादशीला अंडे खातंय, शिवरात्रीला कोंबड्या कापित आहे, पण ठणठणीत हो त्यानं ट्रॅक्टरही घेतला आणि माझं काय असं हो राहिलं काय मला समजा, माळ काढू का काय अवघड झाले. आणि ते सारखं 90 हाणून घरी येत आहे, बायकोला उचलू आणि उलट झालंय, माई बायको माळकरी असून माय धावती आणि त्याची बायको फटके खाऊन त्याला भजे काढली ती म्हणजे. आणि मी आपला गंध लावून येतोय रोज, तरी बायको शिंदीत बोलतोय, तरी ती म्हणते तो या जगण्यात मजा नाही, मी कुठून फसले माझं मला माहिती. आणि तो बायकोला उचलू आपटितोय, तरी ती म्हणती जाई नका, कसं आहे असं तर मा पप्प्याचा बाप आहे ना, खरं सोनाचे पेल्यावर थोडं बिघडत आहे, पण असं का? त्याचं उत्तर सांगू का? पापी माणसांनी किती जरी मजा केल्या तरी तुम्ही कधी जळू नका का? पाप्याला हिशोब दिल्याशिवाय जाता येत नाही. आपल्या गळ्यात माळे असू द्या, थोडं कर्ज आहे असू द्या, आपली बायको भांडू द्या, पण आपल्या घरात जे समाधान आहे ते त्याच्या घरात कधीच नाही. बरोबर आहे. आपल्याला आयुष्यात काय कमवायचं आहे? समाधान. आणि आपल्या घरात माळकरीच्या घरात गरिबी असू द्या, पण समाधान. यांच्या घरात म्हणजे ऑर्केस्ट्रा आहे, ऑर्केस्ट्रा. संध्याकाळी 7 वाजल्याच्या पुढं ऑर्केस्ट्रा आहे दारुड्यांच्या घरात, ऑर्केस्ट्रा. बायको उडी हाणती, हा फुकणी फिरकून आणतो. बरं आता बाया पहिल्यासारख्या राहिल्या नाही मार खाणाऱ्या. मला एकाने प्रश्न विचारला, बाबा माळकरी सुद्धा वाईट का मारतात? ही भजने ध्यानात ठेवा. दिंडीत जात्यात, इना घेत्यात, जोबदार होत्यात, तरी म्हातारपणी वाईट का मारतात? त्याचं कारण आहे, भजने भजन करताना रात्री जे भजनाला बसले मधला जो गॅप राहतो, त्या गॅपमध्ये लोकांचं धुनत होत्या, कुटाळं करत्या, कुटाळं. कोणची पोरगी कोणच्या पोराबरोबर जॉईंट आहे, तर कोणची म्हैस भरून आणली इथपर्यंत गप्पा आणत्या. आणि ते भजन होतं कमी आणि निंदा होती जास्त. म्हणून भजने वाईट मारत्या. म्हणून भजनाला सांगून देतो, रात्री 10:30च्या पुढं भजन करायचं नाही. अख्या रात एवढा तर मावळा टावाने घेण्याने देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो का एवढं तर मारायचं. भजन कधी करायचं नाही. आणि 2-4 उताने पडेल, म्हणा कशाला म्हणा, जागरी. माणसाचं मन निर्मळ आणि शुद्ध आहे तोपर्यंतच भजन कर. सुधरत तुम्हाला काही काय गरज आहे? एक पोरगा आहे तुम्हाला, एवढी इस्टेट कमवायची काय गरज आहे? काय गरज काय? तुम्ही निवांत विचार करीत नाही महाराज. एक पोरगा तुम्ही एवढं कमी का? अहो तो पोरगा सासऱ्याचं कल्याण करीन एवढं तुम्ही कमावलंय, तुमचं नाही. बऱ्याचशा महिलांनी माझं पोरग सुखी व्हावं म्हणून भावाची पोरगी केली. इथं 4 जणींनी भावाची पोरगी करेली. कशी जिरली, कशी जिरली. अरे अक्कल पाहिजे. काही झालं तर तो भाऊ आहे, पण त्या पोरीचा तो बाप आहे. उद्या भांडण झाल्यावर बाजू कोणची घेईल? तो तुझी घेईन का? तो काय म्हणतो माहितीये का, मी गुड्डी चांगली आहे बरं का, पण माझी बहीणच खोडीची आहे. आणि मग ही बोंबलं ती कोण आहे बाई,
आता झालं ते झालं ते झालं झालं ना, झालं का नाही? इथं दोघी जणींनी करेल नावासकट सांगितलं. मग कुणासाठी करता तुम्ही? आता प्रश्न इतका सुंदर चालू होता आपला. माणूस स्वर्गालाही जात नाही, नरकालाही जात नाही, वैकुंठालाही जात नाही, फक्त हसत हसत जगा हा वैकुंठ आहे. वर गेल्यावर काय व्हायचं ते तुमची आपली वरगाठ झाल्यावर पाहू. आता अजून एक प्रश्न राहिलाय. तुम्ही म्हणाले तीनच सूत्र ना आम्हाला काही. चौथा प्रश्न इतका अवघड आहे, म्हणजे सोपा आहे, फक्त उत्तर तुम्ही द्यायचं आहे. पहिला प्रश्न होता यावं लागतं, जावं लागतं, भोगावं लागतं, आणि ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. माणूस मरताना कर्म आणि ज्ञान बरोबर नेतो. 3 माणूस हा माणसाचं शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. आणि पुढचा प्रश्न असा होता, माणूस स्वर्गालाही जात नाही, वैकुंठालाही जात नाही, नरकालाही जात नाही, जसं तुमची कर्म असेल तसं तुम्हाला फळ भोगावा लागेल. आता पुढचा प्रश्न आहे, जी महिला सासू सासऱ्याची सेवा करते तिला पारायण करायची गरज नाही. अहो लोकांना सांगावं काय महाराज, कौलाच्या घरात नवरदेव राहतोय म्हणून लोक मुलगी देत नाही. इतके लोक पुढे गेलेत का माग आले? बोला ना. अरे तो पोरगा जर निर्व्यसनी असेल आणि कष्टाळू असेल तर 6 महिन्यात स्लॅब टाकील. पुरीचा बाप द्यायला तयार आहे. पुरीच्या बापाची ही खोडीची आहे. ही म्हणते माया गुड्डीचं कसं होईल. तू कशात आलती का? तू नवरी झाली, तुला आठवतं का कशात आलती? बैलगाडीत आलती. 2 वेळा बैल बसला घाटात. महाराज जर अभ्यास करा तुम्ही सगळे माणसं. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. माझे 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही. आणि माझ्या तोंडातले वाक्य खरे झाल्याशिवाय राहत नाही. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन, आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे, ही वेळ आली. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकारभारी होतील, झाली. मी बोंबलत होतो पोरं बापाला हाताखाली काढतील, काढलं. मी बोंबलत होतो पोरगी पळून जाईल, लोट होणार नाही, गेली. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला येड म्हणत होती. मी येड आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाचे. आणि आता खांदवे पाटलांच्या कार्यक्रमात सांगतो, 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. 1, 5 वर्षाने जमीन राहणार नाही. अख्ख्या गावात आज घर जर वाहिली निघली तर 30 एकरचा बागायतदार नाहीये. चिंध्या झाल्या वावरांच्या चिंध्या. पुढे ऐकायचं का? आपला जेवढा उत्तार आहे तेवढा आपल्या आज्याचा बांध होता. नव्हता. आपल्या आज्याची बैलगाडी बांधाच्या कडानं नव्हती जात, बांधाच्या वरून. इकडला शेतकरी 4 महिने बैल चारित होता आणि इकडला शेतकरी बांधाला बैल चारित होता. आणि हरभरा टाकायला गेला की गाडी भर गवत बांधाचा आणीत होता. आज जेवढा बांध होता तेवढा आपला उतार आहे. चिंध्या झाल्या वावरांच्या. 3 वर्षापूर्वी मी बोंबलत होतो पोल येतील. आले. आता पोल सुद्धा 2 वर्षात जाणार. डायरेक्ट भिंतच येणार 9 इंची. आणि निम्या भिंती आल्यात.
सगळी घरं वायली निघणारे, जमीन राहणार नाही. 2 एकर वाल्याला 2 पोरं, 1 एकर आली. 1 एकर वाल्याला 2 पोरं, 20 गुंठे आली. घर प्रत्येकाला लागत आहे, गाडी प्रत्येकाला लागती. 15 वर्षात तुम्ही पेरणार काय? गार्डन आहे लागती घरापुढं. आणि ह्या नोकरीवाल्याच्या बायका शेतीवर जर आल्या ना रिटायर होऊन, कुठं काय लावतील. इथं भोपळा खुशीन, तिथं दोडका खुशीन, आणि भांडणाच्याच ठिकाणी यायला लावेल. अशा आहेत इथं दोघी जणी चालली शेती करायला. खरंय का खोट आहे? अय, शेतीत काय पिकत तुला कळत? आणि घर एकत्र राहणार नाही. 5 गावं मिळून घर एकत्र नाहीत महाराज, आणि राहणारही नाही. का? नवीन मुलगी जी घरात येते सून, ती ऍडजस्ट करायला तयार नाही. तिचा दोष नाही, तिच्या आईचा सल्ला आहे तिला, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुणा डाळी वाट्यानं करीन तरी पोट भरीन, अशा सांगणाऱ्या दोघी जणी इथं आहेत. पुरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आईनेच केलं. तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच बोला. अरे मी पाप करू किती? खरं बोलतोय म्हणजे पाप आहे. खरं आहे का खोट आहे? सासरेचं धोतर धुवू नको, सासूचं लुगडं धुवू नको, फक्त बैल सांभाळ तेवढा. आणि बैलही जर लय येडेवानी करायला लागला ना, तर पिशी भरून बोला ना, बोला. नाही तर बैल इकडे घेऊन ये, खालच्या मळ्यात कांदे वाट्यानं करील, पण तो काम करायचं. माझ्याकडे एक नवरदेव आला, माळकरी होतं ते. मी काय ह्याला लफड्यात पडत नाही, मी कोणत्याच लफड्यात पडत नाही. मी मोबाईल वापरत नाही, मी माझं कीर्तन. कोण मेलं कोण आलं आपला काही जगा शिकवणीचा संबंध नाही. कीर्तन संपलं, इथून निघलो, आपला काही संबंध नाही. ते पोरग माळकरी होतं. मला एक जण म्हणला जमवा बुवा त्याचं लग्न. अरे आपण का आला कुठे पडतो, पण म्हणलं मग पाहू. एक पुरीचा बाप कबूल केला म्या, आणि त्याला पसंती झाली, जमलं, फायनल झालो. आणि त्या पुरीचा आईन बाप माझ्याकडे 3ऱ्या दिवशी आले बा. मी म्हणलं काय हो? नाही म्हणून सांगा म्हणे. हो मी म्हणले कुठाने आपल्याला करायला वेळ नाही, आपलंच आपल्याला पडलंय, तुमचं तुम्ही पहा. मला म्हणले तुम्हाला डोक्याचा भाग नाही. मला माहीत अक्कलच बघायचं. मी म्हणलं का तुम्हाला काही अक्कल बिकल? मी म्हणलं झालं काय? अहो ते पोर माळकरी आहे. माळकरी म्हणलं. मी म्हणलं मग चांगलं आहे ना. चांगलं काय, अक्कल वापरीत जावा जरा. उद्या जर पोर त्यांच्या घरात दिली आणि आम्ही जर पोरीला भेटायला गेलो तर आमची ठेप कोण ठेवील? ठेप म्हणजे आणि मग ती पोर बिकऱ्याला दिलेली बरी नाही का? या माळकऱ्यांच्या कुठं नाही लागत. त्यांनी कचकावलं ना मला. पहा आता काय ते म्हणे होते गेले पुरीच्या घरी अंडे नाही, मटण नाही, काही नाही. आणि मग पाहुण्याची ठेप का आला म्हणते, एवढं जरी कळत तुम्हाला. मी म्हणलं बाई तिकडं रोडला सोड, पण ह्या कुठे मला का लागू तिथं? इतके खाली गेलेले लोक आहेत. आणि हे मी बोंबलत होतो तुम्हाला. 5 वर्षाने जमीन राहणार नाही, 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. बायको तर कधीच मिळणार नाही, तो विषय मिटलाच. नोकरी तर लागणारच नाही. आणि धंदा काय करणार तुम्ही? काय धंदा करणार? काय करणार धंदा? 3 किलोमीटरला 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे. मोजून या. हा आठवडा तर तो आठवडा लोक भाजीपाला आणत होते. आज दार उघडलं का भाजीपाला उभा आहे वाट्यावर. मग 5 वर्षाला एकच माणूस जगणार.
रात्रंदिवस कष्ट करणारा, कष्टाची लाज न धरणारा, निर्व्यसनी राहणारा आणि साधू संतांची आई वडिलांची सेवा करणारा त्याला कधीच कमी पडणार नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? जो पाटील म्हणून जगन ना त्यांचा कार्यक्रम झाला. आता हे श्रीमंत जेवढे लोक दिसतात ना तुम्हाला गावात, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. नाही तर यांचे जर बँकेचे तपासले ना उतारे तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला ते म्हणत्या पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो त्याची का मुतारी नांगरी चाललंय महाराज. उगाच मोठं म्हणून राहायचं भीक मागून खायचं काय उपयोग आहे त्याचा? जुनी माणसं म्हणायचेत ना मग आथरून पाहून. जुने माणसं हे महाराज आपले बापा असे होते, तुमचे माझे नवी बाजरी निघेपर्यंत जुनी इकायची नाही. काय डोकं होतं म्हाताऱ्याला. पाहुणा मागायला तो म्हणजे हे भाऊ पैसे माग, 1500 मी तुला देईल पण बाजरीचं नाव काढू नको. का पुढं कसे दिवस आहे कसे नाही. आणि आता बंगल्यातली लोक 3 किलो गहू आणतात. 3 तिथंच घेतात आणि तिथंच दळीतात. आहे का कोणाच्या घरात 25 पोते बाजरी पडेल? जुनं ते आणि आता लोकांनी असं ठरवलंय रात्री श्रीमंत व्हायचं, फाशी घ्यायची, मरा, हातानं कर्ज करा आणि मरा, लग्न टोलेजन करा, हप्ते फेडा, घटस्फोटाच्या आत पोरगी घरी. पुन्हा चला आता मरावं कधी हा प्रश्न आहे बरं का आपला चालू. तुमचे पहिले 4 प्रश्न डोक्यातून गेले. आता ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, मरायला शुक्ल पक्ष असावं, मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे, मरायला काल चांगला आहे. ज्यांना ज्यांना ह्या संधीचा फायदा घ्यायचा त्यांनी घ्या. 21 जून पर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता. 21 जूनला दक्षिणायन लागणार आहे. ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावेत, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. आणि ते आई कांदे लावायला गेली तर बिचारीला 200 भाकरीला चोळलं पण कालवण केलं नाही. रात्रीची भाजी तिने सकाळी गरम केली. काय चूक केली आई बापानी? आणि पोरं गेले. महाराज या 4 वर्षात अक्षरशः तुम्हाला सांगतो, महिला मंडळ, एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लालली पोरं उड्या हाणतात. हो उड्या हाणतात, उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का घालतात का? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून पुढे चालवलं लोकांनी, सांग आई सांग. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई पेटवला ग माझा बाप, आई पेटला, पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करतो, सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय रे, तुझा बाबा मेलाय. ते पोरगे घरी येते, आईला म्हणता आई मेला माझा बाप, मेला. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत.
महाराज कसायाला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक आवलं ते दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकले आणि भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. बायकोचे लुगडे विकून दारू पिणारी लोक आहेत. महाराज मोकळी केली रे बायको, दागिने नाही ठुले गळ्यात, ते तर काहीच नाही महाराज. दळायला गेला दळण विकून दारू पिणारी लोक आहेत. काय अवस्था आहे समाजाची. आणि याला फक्त 3च कारण आहेत: दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. आणि कमी वयात आपण पोरांच्या हातात कारभार दिला, ही सगळ्यात मोठी चूक झाली. मा भाऊ कांदे कितोय, मा भाऊ मेथी कितोय, मा भाऊ कोथिंबिरी कितोय, पैसे आणून देतोय. हिला टाळ्या वाजवायला मोकळं झालं आणि बापाची बाजू घरात कमी झाली. आणि बाप नुसता म्हणला भाऊ काय भाव कांदे गेले, काही चूक झाली त्याची. धावली 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 पोराव नाही. नवऱ्यो तुम्हाला तर काही जमलं नाही, पण मा भाऊ करीतो हेही तुम्हाला. भाऊ दारू पितो तुला माहित नाही? माहित नाही? माहित नाही? माहित नाही? घे ना माझी शपथ, तुला माहित नाही? जसे कांदे काय जातो तसं एकही दिवस तो भाऊ घरी जेवायला येत नाही. मग मार्केट कमिटी सप्ताह बसलाय का? काल्याचं कीर्तन राहत का रोज? पोरगी पळून गेली तरी आईला लाज नाही. पोरगा दारू प्याला तरी आईला लाज नाही. पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय वामाला बसलो? आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा स्टडी करते. वाट लागली घरादाराची वाट. तुमचं काय मत आहे? आणि जोपर्यंत तुम्हाला मी जन्माला कशाला आलोय हे ज्ञान येत नाही, तोपर्यंत हा सगळा पसारा आहे. हा सगळा पसारा आहे. याच्यात कोण खरं आहे? बायको खरी आहे का पोरं खरे आहेत? कोण खरे आहेत? फक्त आई वडील आणि संत जगात खरे आहेत. कायची बायको कायची प्रियशीन, कायचा भाव आलाय, कायचा भाव आलाय. महाराज लग्न सुद्धा चोरून जमवायची पाळी आली पोरांची. लोक म्हणत्या पुरीच्या पोरगी पाहायला गेलेल्या 5 पौरीच्या बापाला म्हणत्या आम्ही आलतो, कोणाला म्हण नका. नवरा बायको 2 जण म्हण नका, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही कोणाला म्हण नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. तुम्ही गपरा. आणि त्या गपराच्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवा, म्हणजे आमचंही वाटुळं. पुढं चालू आहे आपण. मग हाच प्रश्न ज्ञानोबारायाला जर विचारला तर ज्ञानोबारायानं उत्तर दिलंय, मला माझे गुरु निवृत्तीनाथ भेटले. माझी अवस्था अशीच होती, पण निवृत्तीनाथाने माझ्या आतली घाण बाहेर काढली आणि माझा हा संसार सुपल केला. संसार